Hello everyone, this is Suraj Kumar. So welcome to all of you and still to our channel. So today I'm with my dad. So hello dad, how are you? How are you? तुम्ही कसे I am आहात? I am fine. Okay, fine. So खूप दिवसानंतर मी माझ्या पप्पांसंग आलेलो आहे. तर पप्पा तुम्ही मला सांगू शकता तुमचं आयुष्य, तुमचं लाईफ, तुमची जर्नी कशी होती? काय तुम्ही एक्सपेक्टेशन केलं तुमच्यासोबत? काय काय कुठले कुठले वळणं आणि तुम्ही कसं ते फेस केलं सिच्युएशन थोडंसं माहिती सांगा प्लीज फॉलो प्लीज बोलू शकता मराठीमध्ये. अ, लहान वयामध्ये असताना आमचे वडील घरामध्ये कुटुंबाचे मॅनेजर आणि आमची आजी आमचा भरपूर लाड केला त्यांनी आणि 5वी पर्यंत मी अ, गावातून स्टार्टिंग केली शाळेमध्ये जायला आणि 7वी ला गेल्यानंतर मी रात्री शाळेला सुद्धा रात्रीचाच तिथेच अभ्यास करायचा आणि दिवसा पण शाळेत आणि डबा घेऊन बरोबर जायचा. वडिलांचं वातावरण घरामध्ये एकदम स्ट्रिक्ट असायचं आणि कधीही शाळेतून आम्ही अब्सेंट कधी राहिलो नाहीये. त्याच्यानंतर थोरले थोरले माझे मोठे बंधू, त्यांची हमेशा मला एक धाक असायचा. जर आले तर माझा सगळा अभ्यास करून घ्यायचे आणि सांगायचे, की "ठीक आहे, हा जे 2 लेसन आहे, तो कंप्लीट कर. मी राउंड मारून येतोय. तोपर्यंत तू कंप्लीट करायचे आणि मी आल्यानंतर आन्सर क्वेशन घेणार तुझे." ठीक आहे. मी भरपूर अभ्यास करायचा आणि एक घाबरायचा, प्रेशरमध्ये असायचा. जिद्दीने करायचा आणि आल्यानंतर खरोखरच माझा आन्सर क्वेशन वगैरे घ्यायचे बंधू आणि बाकीचं आम्हाला शाळेच्या व्यतिरिक्त 10वी पर्यंत काहीच नाही. 10वी पर्यंत मी गावामध्ये शाळा शिकलो. रात्रीचे क्लास केले आणि सरांचं आमचे जे सर होते आम्हाला शिकायला 10वी पर्यंत चांगलं मार्गदर्शन भेटलंय आणि त्यांचं गाईडलाईन त्यामुळे आम्ही 10वी मध्ये चांगल्या मार्काने पास झालो आणि ज्यावेळेस मी 10वी झालो, त्यावेळेस एक मनाशी माझं एक इच्छा होती, की मला मिलिटरीमध्ये जायचं. आमचे 10वीचं संमेलन झालं, तर त्यावेळेस सरांनी विचारलं मला, की "संजय, तू पुढे जाऊन काय करणार? तुझं काय शिक्षण करणार, काय करणार?" तर त्यावेळेस मी सरांना बोललो होतो, की "सर, परकीय देश आपल्या देशावरती आक्रमण करतोय आणि मला मिलिटरीमध्ये भरती व्हायचंय. 10वी झाल्यानंतर मिलिटरीमध्ये भरती होणार मी, हे माझं ध्येय पहिल्यापासून." आणि जिद्दीनं मग मी रनिंग वगैरे करायचं आणि मी पुण्याला आल्यानंतर 6 महिने भाऊ सर्व्हिसला लागले आणि त्याच्यानंतर मी बरोबर त्यांच्या आणि मी सुरुवात केली. विथ प्लस शिक्षण पण चालू ठेवलं. आय-टी-आय केली मी. आय-टी-आय करत असताना मी एक्सरसाइज आणि जेवणाचं वगैरे सगळं मी करायचो. पण कधीही मला कंटाळा आला नाही आणि मी ह्या 1989 मध्ये जुलैमध्ये मी सी-आय-एस-एफमध्ये सेंट्रल आर्मर्ड पोलीस फोर्समध्ये, केंद्रीय पोलीसमध्ये मी भरती झालो. असा माझा संघर्ष राहिला. घरामध्ये कोणत्याही वस्तूची मला कमी झाली नाही. पण एक मनाची जी इच्छा होती, की फोर्समध्ये जायचं, मिलिटरीमध्ये जायचं, ती मी कंप्लीट केलं. आजपर्यंत मी सर्व्हिसमध्ये आहे. आता मी 3 वर्ष माझे बाकी आहे. 57 एज आणि 37 माझी सर्व्हिस झालेली आहे. अजून 3 वर्ष माझे बाकी आहे, तर ती सुद्धा मी कंप्लीट करण्याचं माझं हे आहे आणि प्रमोशन मी सब इन्स्पेक्टरपर्यंत पोहोचू शकतो. अजून 3 वर्षामध्ये आता माझं प्रमोशन येईल आणि मुलांना हेच माझं सांगणं आहे मुलांना, की ज्या तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आहात या कंपनीमध्ये जॉबमध्ये आहात, तर संघर्ष करायचा आणि पुढं जात जायचं. हे माझं माझ्या मुलांना सांगायचं आहे. सांगायचं एक आहे, की बट ट्राय अगेन. प्रयत्न करत राहायचे आणि पुढे जायचं. ह्या गोष्टी मी माझ्या मुलांना सांगू इच्छितो.
जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच पप्पा. खरंच तुमची स्टोरी ऐकून खरंच खूप भावुक झालो. अं, माहीत होतं, बट मला असं वाटलं की चला ह्या गोष्टी आपण थोडं बाकीच्या लोकांपर्यंत पण थोडं शेअर करूया. बिकॉज प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येक वेगळा एक क्षण असतो, वेगळे थिंग्स असतात जे की प्रत्येकाचं लाईफ लाईफ टाईम. आपण बोलतो की काही लोक बोलतात की आम्ही प्रत्येकाचं मला असं जवळ माझे बाबा आहे, तो पण मी छोट्यासा व्हिडिओवर माहिती लागली. छोटे छोटे क्षण बाप्पासमोर रेकॉर्ड करून मी डेफिनेटली तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करतो. धन्यवाद. शुभ